पश्चिम महाराष्ट्रातलं एक टुमदार शहर कोल्हापूर. तिथे आहे ही मोरेवाडी आणि या मोरेवाडीतल्या 78 एकरामध्ये उभी राहिली आहे कोल्हापूर चित्रनगरी. आजूबाजूचा निसर्ग, इथलं हवामान, इथली माणसं आणि इथल्या मातीतच असलेलं कलेचं प्रेम, यातून उभी राहते आहे कोल्हापूर चित्रनगरी. या भव्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर 78 एकराच्या या परिसरामध्ये आपल्याला चित्रीकरणासाठी आवश्यक अशा वास्तू, स्टुडिओज आणि बाह्य चित्रीकरणासाठी आवश्यक असा परिसर पाहायला मिळतो. ही सुसज्ज गेस्ट हाऊसची इमारत कलाकार आणि तंत्रज्ञांना राहण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा आणि इतर सोयी सुविधांनी परिपूर्ण होऊन सज्ज होत आहे. इतर कामगारांना राहण्यासाठी या इमारतीमध्ये अशाच सोयी सुविधांसह ही इमारत सुद्धा उभी राहती आहे. वेगवेगळ्या चित्रपटांच्या आवश्यकतेनुसार इथल्या वास्तूंचा उपयोग कला दिग्दर्शक आपापल्या कल्पकतेनुसार करून घेऊ शकतात. हा पाटीलवाडा आणि तो पलीकडे जो आहे तो स्टुडिओ नंबर 1. त्याच्या बाजूलाच गार्डन एरिया आणि स्विमिंग टँक. या विस्तीर्ण रस्त्यावरून पुढे गेल्यावर आपण पोहोचतो ते या पुलावरती. कोणत्याही चित्रपट किंवा मालिकेमधील प्रसंगासाठी हा पूल आवश्यक प्रॉपर्टीज वापरून आपल्याला उपयुक्त ठरू शकतो. रेल्वे स्टेशन अनेक चित्रपटांमधला एक महत्त्वाचा भाग. इथे उभे राहते आहे एक सुसज्ज रेल्वे स्टेशन, ज्यामध्ये रेल्वेच्या डब्यांसोबत स्टेशनवर आवश्यक असलेल्या तिकीट खिडकीपासून ते प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी आवश्यक बाकांपर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा असतील, ज्या योगे रेल्वे स्टेशनवरील चित्रीकरण अत्यंत सोयीचे होईल. इथला हा फ्लायओव्हर, होर्डिंग्स, पार्किंग एरिया, प्लॅटफॉर्म्स, हा सेट प्रसंगाला आणखीन जिवंतपणा देऊ शकतो. हा रस्ता, हे चौक एखाद्या कॉस्मोपॉलिटियन शहराचा आभास निर्माण करणारे, त्याचबरोबर छोटी शहरं, नगरं, कॉलनीज या सर्वांचा आभास निर्माण करणारे. या वास्तू, ही हिरवळ, ही झाडे, हे रस्ते, कोल्हापूर चित्रनगरी सज्ज होते आहे. चित्रपट मालिकांसाठी ग्रामीण, शहरी, ऐतिहासिक, पौराणिक अशा विविध प्रकारच्या इमारती इथं आपल्याला दिसणार आहेत. एखादी स्मार्ट सिटी, पण तिथल्या जुन्या आठवणी असलेली ही एक चाळ. मुंबईच्या जीवनशैलीची साक्ष देणारी. मराठी चित्रपट मालिकांमध्ये चाळ संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच ग्रामीण बाजाच्या चित्रपट मालिकांसाठी उपयुक्त असा हा देखणा वाडा. हे आहे देऊळ. या पारंपरिक दीपमाळा, देवळाचा परिसर थोडीशी साधने आणि कल्पकता वापरून मंगल आणि पवित्र असा भासू शकतो. या देवळातील मूर्ती चित्रपटातील आवश्यकतेनुसार बदललीही जाऊ शकते. हा स्टुडिओ नंबर 2. यामधले वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोअर्स, जिथे अनेक सेट्स उभे केले जाऊ शकतात, हव्या त्या पद्धतीची दृश्य चित्रित होऊ शकतात. आणि हा स्टुडिओ नंबर 3. या दोन्ही स्टुडिओमध्ये मेकअप रूम्स, रेस्ट रूम्स आणि अन्य सुविधाही उपलब्ध आहेत. छत्रपती राजाराम महाराजांच्या आशीर्वादाने आणि महर्षी बाबूराव पेंटर यांच्या प्रयत्नाने कोल्हापूर सिनेसृष्टीचं बीज रोवलं गेलं. त्याच कोल्हापुरात उभी राहते आहे कोल्हापूर चित्रनगरी. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ जिच्या कुशीत आणि उभेत रचला गेला, ती भूमी कोल्हापूर. आणि चित्रपट मालिका क्षेत्राला उपयुक्त अशी आपली कोल्हापूरची चित्रनगरी. चित्रीकरणासाठी आवश्यक असल्यास सर्व पायाभूत सुविधा, साधने या सर्वांसह उभी राहतीये. लवकरच कोल्हापूर चित्रपट सृष्टी भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त करेल, यात अजिबात शंका नाही. लवकरच आम्ही म्हणू शकू, आपण केवळ एक कल्पना घेऊन या आणि चित्रपट घेऊन जा. आपल्या स्वागतासाठी नेहमीच उत्सुक कोल्हापूर चित्रनगरी.